हॅलो गाईज, तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हाईट पीपल वर्सेस ब्लॅक पीपल हे एवढं डिस्क्रिमिनेशन आपल्या जगामध्ये का एक्झिस्ट करतं ते. आता मला फर्स्ट पॉईंट जो की हायलाईट करायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये की व्हाईट स्किन असणं किंवा ब्लॅक स्किन असणं म्हणजे काळा रंग किंवा गोरा रंग असणं हे तुमच्या ब्युटी स्टँडर्ड्सबरोबर बिलकुल मॅच करत नाही. हां, थोडा फरक पडू शकतो, पण तो अगदी मायनरमध्ये आहे. मेजॉरिटी जे फॅक्टर्स ब्युटी स्टँडर्ड्समध्ये रोल प्ले करतात ते फॅक्टर्स तुमचे फेशियल फीचर्स असतात. त्याच्याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहे. बट तुमचा रंग गोरा असणं किंवा काळा असणं यावरती तुमचा ॲट्रॅक्टिव्हनेस, तुमच्या लुक्स बिलकुल ठरत नाही. लुक्स ॲट्रॅक्टिव्ह आहे की अनॲट्रॅक्टिव्ह हे कलरवरती नसून तर तुमच्या फेशियल फीचर्सवरती डिफाईन करतं. याचे मी प्रूफ्स पण देऊ शकतो पुढील व्हिडिओजमध्ये जे मी बनवणार आहे ऑफकोर्स. बट ह्या व्हिडिओमध्ये मी काही सोल्युशन वगैरे किंवा सांगणार नाही आहे, बट जस्ट एक रिझन्स देणार आहे की काळा रंग असणे आणि गोरा रंग असणे ह्या गोष्टीमध्ये आपल्या समाजामध्ये एक भेदभाव का निर्माण आहे. काळा रंग विरुद्ध गोरा रंग हा भेदभाव समाजामध्ये का निर्माण झाला, तर याचं पहिलं कारण जे की मी आता रिसर्च करून वाचलेलं आहे आणि ते मला ॲडमायरेबल किंवा ॲप्रिशिएबल पण होतं किंवा ट्रू देखील वाटतं, ते आहे इन ग्रुप अँड आउट ग्रुप थेअरी. आता इन ग्रुप आणि आउट ग्रुप थेअरी काय आहे, तर समाजामध्ये जो समाज आपल्या पृथ्वीवरती लाखो करोडो वर्ष राज करत आलेला आहे, तो समाजामध्ये कोणत्याही ॲनिमल्स जर घेतले, समाजच सोडा, कोणतेही लिव्हिंग बिंग घ्या, ते प्रेफर करता एका ग्रुपमध्ये राहण्यास. तर सिमिलरली माणसेही एका ग्रुपमध्ये राहायला प्रेफर करत होते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते ग्रुप्स एवढे एन्व्हायरमेंटली एका फीचर्सचे झाले, त्यामुळे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा केव्हा त्या ग्रुपमध्ये फॉरेन बॉडीज किंवा एखादा फॉरेन ऑर्गॅनिझम यायचा, त्यावेळेस त्या फॉरेन ऑर्गॅनिझम्सकडे अगदी कॉन्शियस नजरेने बघितलं जायचं, अगदी सावध राहून त्याच्याशी व्यवहार केला जायचा. तर म्हणायचं तात्पर्य असंच की माणसं नेहमी ग्रुपमध्ये राहत आलेले आहे आणि ग्रुपमध्ये जे कोणी लोक राहायचे ते एकाच कॅरेक्टरिस्टिक्सचे मेजॉरिटी आपल्याला आढळून यायचे. कॅरेक्टरिस्टिक्स इन टर्म्स ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तर एकाच कॅरेक्टरिस्टिक्सचे ते असल्यामुळे त्यांना एकमेकांसोबत वावरताना काहीही अडचण येत नव्हती. ते आपल्याला एक दुसऱ्या व्यक्तींना आपलंसं म्हणून वावरत असायचे. बट जर बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवाला वेगळा पर्सन त्यांच्या ग्रुपमध्ये एंटर करतो, तेव्हा त्या पर्सनबद्दल त्यांची जी नजर आहे ती अगदी कॉन्शियस किंवा सावध राहावा याच्यापासून अशा नजरेने त्या माणसाला बघायचे, जो की फॉरेनर असायचा. फॉरेनर म्हणजे कोणताही असू शकतो, नॉट द वेस्टर्न फॉरेनर्स, बट त्या ग्रुपमध्ये एखादा फॉरेनर असेल तर तो कोणत्याही प्रकारचा फॉरेनर असू शकतो. तर फॉरेनर जर एखादा वेगळ्या बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवाला असेल, इन टर्म्स ऑफ कलर म्हणा, हाईट म्हणा, लुक्स म्हणा, तर त्याला वेगळ्या नजरेने बघितलं जायचं किंवा आपण इवन आत्ता देखील बघतो. तर ही एक प्रॉमिनंट थेअरी आहे जिला इन ग्रुप किंवा आउट ग्रुप थेअरी असं म्हणतात. इन ग्रुप अँड आउट ग्रुप थेअरी असं म्हणतात. हे मला प्रॉमिनंट रिझन वाटलं की ह्युमन्स नेहमी का इतर लोकांना वेगळं ट्रीट करता, जे लोक त्यांच्या ग्रुपच्या फीचर्स मॅच करू शकते नाही त्यांच्याप्रती. सो हे जे रिझन आहे हे मला प्रॉमिनंट वाटतं. दुसरं रिझन आहे पॉवर डिसाइड्स ब्युटी स्टँडर्ड्स. हिस्ट्रीमध्ये जेव्हा केव्हा एखाद्या एम्पेररनी पॉवर आणायचा प्रयत्न केला, त्यावेळेस हिस्ट्रीमध्ये ज्या एम्पेररनी पॉवर एस्टॅब्लिश केली त्या एम्पेररच्या फीचर्सला ते जे लोक आहे ते नेहमी सुपेरियर
ठरवायचा प्रयत्न करत असे. फॉर एक्झाम्पल ब्रिटिशर्सनी ऑल ओव्हर वर्ल्ड बऱ्याचपैकी पॉवर गाजवायचा प्रयत्न केला रिसेंट इयर्समध्ये. तर त्यांचे जे फेशियल फीचर्स आहे त्यांना देखील सुपेरियर दर्जा देण्यात आलेला आहे. सो हे झालं पॉवर डिसाइड्स ब्युटी स्टँडर्डमध्ये. कारण हे ट्रू आहे, जे एम्पेरर पॉवरमध्ये असतं ते एम्पेररचे लोक त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांची प्रचार करतात. आणि एवढा प्रचार होत असतो त्यांचा की जे दुसऱ्या कम्युनिटीमधले लोक आहेत त्यांना देखील ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते ब्युटी स्टँडर्ड्स किंवा सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स जे की त्या एम्पायरमध्ये असणाऱ्या लोकांचे होते त्या एम्पायरमध्ये असणाऱ्या लोकांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या एम्पेररवाल्या लोकांनी पॉवर एस्टॅब्लिश केल्यामुळे ते बाहेरचे का असो पण दुसऱ्या कम्युनिटीवाले लोकंसुद्धा त्यांना फॉलो करत असेल. आय डोंट नो, मला कधी एक्सप्लेन करता आलं. बट हे 2 रिझन्स आहे. अजून बरेच रिझन्स आहे बट फॉर टुडे मी हे 2 रिझन्स सांगतो आहे जे की मला वाटलं ओव्हरऑल कलर डिस्क्रिमिनेशन आपल्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये किंवा इन जनरली पीपलमध्ये आणता. सो फर्स्ट वन वॉज इन ग्रुप आउट ग्रुप थिअरी अँड सेकंड वन वॉज पॉवर डिसाइड्स ब्युटी स्टँडर्ड. सो या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.